ठीक आहे. तर मध्यमा ही आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत होय. ही एवढी छोटी व्याख्या आहे मध्यगाची. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, जेव्हा श्रेणीतील किंवा आकडेवारीतील सर्व संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने ठीक आहे. तर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मध्यगाची एक छोटीशी व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ना व्यवस्थित सगळ्यांना? कारण या इथं काय झालंय, दुसरी एक स्क्रीन प्रेझेंट झाली असं वाटतंय मला. माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? स्वरूप तुम्हाला दिसते का माझी स्क्रीन? हो सर, स्क्रीन दिसते पण प्रेझेंट होत नाही. म्हणजे छोटी साईज खूप. मोबाईल वरती छोटी साईज दिसते ना? हो. हा, मग मोबाईल मध्ये तेवढीच दिसेल. तुम्हाला आडवा मोबाईल केल्यावर दिसेल बघा मोठी साईज, असं काहीतरी होऊ शकेल. आडवा मोबाईल पकडा. बोला सर, आधी व्यवस्थित दिसत होतं तुम्ही. हा थांबा, एकदा मी काय करतो, स्टॉप करून परत शेअर करतो बरं का. हे काय आहे, विंडोज. आता हो सर. दिसत आहे. ठीक आहे, आता दिसते ना? हो सर, दिसत चालतंय. तर आपण जे आहे ना मध्यमाची व्याख्या पाहतोय. तर आपल्याला मध्यकामध्ये काय करायचंय, श्रेणीतील किंवा आकडेवारीतील सर्व संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर बरोबर मध्यावर येणाऱ्या संख्येला त्या श्रेणीची किंवा आकड्याची काय म्हणतात, मध्यगा असे म्हणतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जी काही तुम्ही आकडेवारी गोळा केलेली आहे, जी काही आकडेवारी आहे किंवा जी काही श्रेणीतील आकडेवारी आहे, ती सर्व संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर बरोबर मध्यभागी कोणती संख्या आली ही पाहून ती जी कोणती मध्यभागी संख्या आली आहे तिला तुम्ही मध्यगा असं म्हणायचंय. मध्यमा, मध्यगा असं तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव तुम्हाला दिसतील, पण सगळ्यांना आपल्याला इंग्लिश मध्ये तर एकच नाव आहे, मेडेन. ठीक आहे. मीडियम, इथं मीडियम चुकीचं नाव लिहिलं बघा, एन आहे तिथे, मीडियन. मध्यमा ही आकडेवारीच्या गटातील मध्यभागी पडलेली किंमत होय. जेव्हा गटातील आकडेवारी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यमा सरासरी त्या आकडेवारीच्या समान 2 भागात विभाजन होते. या ठिकाणी हे ठीक आहे, तुम्हाला हे थेरॉटिकल भाग आता समजलाय मध्यमा कशाला म्हणायचं. तर तुम्ही हे समजून घ्या. या ठिकाणी आपण विद्यार्थी दिलेत 1 2 3 4 5 विद्यार्थी आहेत आणि त्यांना पडलेले मार्क्स आहेत 40 50 60 70 80. तर या ठिकाणी मध्यमा जे काढलेले आहे, बरोबर मध्यभागी कोणती संख्या येते, इथं 5 संख्या आहेत, तर मध्यभागी कोणती संख्या येते ती कशी काढली, तर एन म्हणजे संख्या किती आहेत, फ्रिक्वेन्सी आपण सिग्मा एन सिग्मा एफ वगैरे म्हणत असतो, तसं 5 संख्या आहेत. तर 5 संख्या प्लस 1, जेव्हा विषम संख्या असतील, आपल्याला इथं सम आणि विषम संख्या पाहायच्या आहेत. जेव्हा विषम संख्या असतील तेव्हा एन प्लस 1 भागिले 2 या फॉर्म्युल्यानुसार मध्यमा काढायची आहे. बघा मग एन प्लस 1 भागिले 2 इज इक्वल टू, बघा एन प्लस 1 म्हणजे इथं 5, एन किती आहे 5 आहे, विद्यार्थी संख्या किती आहे, नंबर ऑफ स्टुडंट एन 5 आहे, 5 प्लस 1 6 होतात आणि 6 ला 2 ने भागल्यानंतर 3 येतील. मग इथं तिसरा घटक कोणता आहे आपल्याला शोधून, तिसरा घटकापाशी जे काही मार्क्स आहेत 60 मार्क हे मध्यमा आहे असं आपण म्हणू शकतो. मग अशा रीतीने मध्यमा ही काय असते, आकडेवारीतील मधली किंमत असते. बरोबर आकडेवारीला 2 गटात विभागणी मध्यमा करत असते. याची काही व्याख्या बघा, डॉक्टर JC चतुर्वेदी यांच्या मते ह्या काही व्याख्या आहेत, त्या तुम्ही पहा. वेगवेगळ्या जरी तुम्ही तुमची व्याख्या तयार करून तुम्हाला ती जरी व्यवस्थित माहित असली तरी चालेल,
पण या काही सायंटिस्ट जे काही स्टॅटिस्टियन्स आहेत, सांख्यिकी तज्ञ आहेत, त्यांनी काही व्याख्या केल्यात. डॉक्टर जे.सी. चतुर्वेदी यांच्या मते मध्यांक कधीही कोणते विशिष्ट नाही, तर मध्य पदाचे मोजमाप म्हणजेच मध्यांक होय. यांचं म्हणणं काय, तर मध्यांक असं काही विशिष्ट नाही, तर ते मध्य पदाचे मोजमाप म्हणजेच मध्यांक होय. तर त्यांची इंग्लिशमध्ये द सेंट्रल आयटम इट सेल्फ इज नॉट द मीडियम, इट इज ओनली द आयटम हुज मेजर्स इज द मीडियम. अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केली. मध्य पदाचे मोजमाप म्हणजेच मध्यांक होय. एस के घोष आणि एस सी चौधरी यांची व्याख्या कशी बघा, मध्यांक श्रेणीतील त्या पदाचे मूल्य आहे की जे श्रेणीला दोन बरोबर भागामध्ये विभाजित करते, त्यामध्ये एका भागात मध्यापेक्षा कमी आणि दुसऱ्या भागात मध्यांकापेक्षा अधिक मूल्य असते. बरोबर, आपण जे मध्यमा काढतो त्यावरूनच या व्याख्या आम्हाला दिसतील. तिसरी जी व्याख्या आहे ती आहे, एखाद्या मालेतील मूल्य चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिले असता अगदी मध्यावर येणारा बिंदू म्हणजेच काय, तर मध्यांक होय. मध्यांकास मध्यगा किंवा मध्यगा असेही म्हणतात. तर अशा प्रकारच्या निरनिराळ्या व्याख्या, सगळ्या व्याख्येचं सार एकच आहे की मध्यभागी, आकडेवारीच्या मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यगा किंवा मध्यांक होय. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तुम्ही जेव्हा आकडेवारी लिहित असता त्यानंतर त्या आकडेवारीच्या मध्यभागी जी संख्या येते तिला आपण मध्यगा असे म्हणत असतो. तर मध्यगा काढण्याचं खूप सोपं आहे. जसं तुम्ही माध्य काढला आहे त्याचप्रमाणे मध्यगा पण सोपीच आहे काढण्यासाठी. तर याचे काही वैशिष्ट्य बघा, मध्यांक अगदी मधली नसते तर त्या संख्येचे मूल्य असते. आता कधी कधी मध्यांक अगदी मधली नसेल पण मधली संख्या नसेल, पण त्या त्या जे काही आकडेवारी आहे त्या संख्येचे मूल्य असते, असं त्यांचं म्हणणं आहे. मध्यांक अगदी मधले नसते, मधलेच असते, काहीतरी चुकीचं दिलं. मध्यांक अगदी मधले असते तर त्या संख्येचे मूल्य असते. मध्यांक संपूर्ण श्रेणीला दोन भागात विभाजित करते, हे बरोबर आहे बघा. मध्यांक संपूर्ण श्रेणीला दोन भागात विभाजित करते. मध्यांक काढण्यासाठी पद चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावणे आवश्यक आहे. मध्यांक सहज रूपात मध्यांकाचे ज्ञान हे सहज रूपात होते. रेखाचित्र पद्धतीद्वारे देखील मध्यांक माहित करता येतो. अशा प्रकारचे हे 4-5 वैशिष्ट्य आहेत, व्याख्येवरून काढलेले आहेत किंवा ते जे काही मध्यांक आहेत त्यावरून काढलेले वैशिष्ट्ये आहेत. आता मग आपण पाहिलं होतं 3 मालिका पाहिल्या होत्या, साधी, खंडित आणि सतत पद्माला. ह्या 3 पद्मालातून आपल्याला मध्यांक कसा काढायचा, आकडेवारी कशी असली तरी आपण मध्यांक कसा काढावा हे आता आपल्याला शिकायचं आहे. तर हे पहा, साध्या मालिकेत आपण 2 प्रकारे काढू शकतो. अशी जे आपण n+1 ते पाहिलं त्या पद्धतीनेही काढू शकतो आणि अशा पद्धतीने पण काही ठिकाणी काढलेला तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी काय केलं, एका वर्गात 7 मुलांचे अर्थशास्त्र विषयातील गुण खालीलप्रमाणे आहेत, त्यावरून मध्यांक माहित करा. तर इथं वारावारता काय आहे, 1-1-1-1. साध्या मालिकेत वारावारता ही एकच असते, म्हणून आपण त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 असं ही लिहित असतो. त्यानंतर साध्या मालिकेत काय करायचंय, संचित वारंवारता करायची. संचित वारंवारता काय असते हे आपल्याला माहित करून घ्यावं लागेल. संचित वारंवारता म्हणजे जी काही वारंवारता आपल्याला दिलेली आहे, पहिल्या संख्येत दुसरी संख्या मिळून किंवा पहिल्या संख्येत दुसरी वारंवारता मिळवणे, अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलात तर तुम्हाला संचित वारंवारता मिळते. बघा, पहिली 1 वारंवारता 1 आहे, दुसरी ते 1+1 2 झाली, दुसरी 2+1 3 झाली. या ठिकाणी तुम्ही स्लाइड करा, व्यवस्थित बघा संचित वारंवारता कशी काढली. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. या ठिकाणी कम्युटेशन असं काहीतरी दिलंय पण स्पेलिंग मिस्टेक झालेली. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 ही कशी आली, संचित वारंवारता कशी आली, तर या पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्या मिळवल्यानंतर, पहिल्यांदा इथं तर मिळवायची गरज नाही, पहिल्या संख्येला जसं तुम्ही लिहिलं संचित वारंवारता, या संख्येत तुम्ही दुसऱ्या पदाची जी काही वारंवारता आहे ती मिळवली तर 2 येतील. ह्या दुसऱ्या पदात तिसरी वारंवारता मिळवल्यानंतर 3, अशा प्रकारे एकूण
एन इज इक्वल टू पण एक किती येईल 7 आणि तेवढीच तुमचं संचित वारंवारची शेवटचा अंक आला पाहिजे. त्यानंतर तेच फॉर्म्युला एन प्लस त्यानंतर जो आपण फॉर्म्युला वापरला आहे एन प्लस एक, फक्त इथं एकच पाहायचंय तुम्हाला आकडेवारी जी आहे ती सम संख्या आहे का विषम संख्या आहे. जी काही संख्या विद्यार्थी संख्या थोडक्यात विद्यार्थी संख्या जी काही वारंवार आहे ही सम आहे का विषम आहे ही आपल्याला पाहावं लागेल. जे काही वारंवारता कशी आहे यावरून तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा. एन प्लस वन वापरायचा का एन प्लस वन भागिले 2 किंवा एन नंबर ऑफ अवलोकन जे काही अवलोकन आहेत किंवा वारंवारता आहेत किती आहेत भागिले 2. अशा प्रकारचे 2 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी ही संचित वारंवारता काढून या ठिकाणी ते फॉर्म्युला वापरायची न वापरता यांनी काढलेला आहे. तर 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी मध्यभागी कोणती संख्या दिसते तर पहिले 3 अंक आणि खालचे 3 अंक त्यांनी सोडलेत आणि बरोबर मध्यभागी 4 ही संख्या आहे. म्हणून एम इज इक्वल टू 4चे मूल्य. 4चे मूल्य या ठिकाणी किती आहे म्हणजे चौथ्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आलेले आहेत 20 मार्क आलेले आहेत. म्हणून मध्यांक किंवा मध्यका काय असेल 20 मार्क ही मध्यका असेल. 12 ते 30च्या दरम्यान मार्क्स प्रत्येक विद्यार्थ्याला आहेत. तर त्यामधला मिड पॉइंट काय आहे म्हणजे मध्यांक काय आहे ते 20 हा येईल कारण या संख्येवरून काढलेला आहे. या ठिकाणी फॉर्म्युलाचा वापर केलेला नाही. तर असाही तुम्ही काढू शकता संचित वारंवारता काढून साध्या मालिकेत किंवा मग जो काही आपला एन प्लस 1 भागिले 2 चा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार. तर आपण पुढचं उदाहरण घेऊया. हे संचित वारंवारतेच्या सहाय्याने आपण पुढच्या मालिकेत आणखी पाहणारच आहोत. हे पहा हा तो विषम संख्या असताना तर हे जे काही उदाहरण दिलेलं आहे याच्या सहाय्याने तुम्हाला आपल्याला काय करायचंय मध्यमा काढायचे आहे मध्यांक काढायचा आहे. तर हे पहा विद्यार्थी संख्या इथे दिली 1 2 3 4 5 ही पण साधी मालिका आहे. साध्या मालिकेमध्ये आणि मार्क्स दिलेत 50 60 70 75 85. याचा मध्यांक कसा काढलाय अगोदर काय करायचं तुम्हाला आकडेवारी टेबलामध्ये प्रत्येक किंवा उतरत्या क्रमाने मांडायची आहे. 1 2 3 4 5 या ठिकाणी आपण उतरत्या क्रमाने मांडली आहे. त्याचप्रमाणे मार्क्स त्याच्या समोर मांडले आणि तुम्ही निरीक्षणावरून ऑब्झर्वेशनवरून काढू शकता 1 2 3 4 5 इथली मधली संख्या कोणती आहे 3 आहे. म्हणजे तिसऱ्या विद्यार्थ्याला 70 मार्क्स आलेले आहेत आणि 70 ही मध्यमा आहे असं आपण म्हणू शकतो. पण ठीक आहे संख्या इथं कमी आहेत म्हणून तुम्ही ते काढू शकताय. पण संख्या जर जास्त असतील तर तुम्हाला निश्चितच या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. जेव्हा विषम संख्या असतील त्यावेळेला म्हणजे विषम संख्या आणि समसंख्या हे याचा तर भेद तुम्हाला माहिती आहे. विषम संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांना त्याच संख्येने भाग जातो ठीक आहे किंवा हा तर अशा प्रकारच्या विषम संख्या जसं 3 आहे 5 आहे किंवा 1 आहे ह्या आहेत विषम संख्या. आणि समसंख्या कोणत्या 2 4 अशा प्रकारच्या संख्या 6 8 अशा समसंख्या. तर n प्लस 1 भागिले 2 या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण वापरलाय. n प्लस 1 भागिले 2 इक्वल टू मग हे पहा या ठिकाणी 5 प्लस 1 छेद 2 बरोबर m इक्वल टू 6 छेद 6 भागिले 2 इक्वल टू 3. म्हणून m कुठला आहे 3. तिसरा आकडा ही मध्यमा आहे म्हणून मध्यमा काढायचं सोपं आहे एकदम. तर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण वाटते का तुम्ही स्लाइड कडे पाहताय. विषम संख्या असताना तुम्हाला मध्यमा कसा काढायचा हे थोडक्यात समजलंय का. हो सर. ठीक आहे पुढचं बघा जेव्हा समसंख्या असतील तेव्हा फॉर्म्युला तुम्हाला वेगळा वापरायचा आहे. सेम तेच उदाहरण आहे फक्त संख्या 1 वाढवली. सहावा विद्यार्थी इथे घेतला तर सेम तेच करायचं. आकडेवारी चढता किंवा उतरत्या क्रमाने मांडायची आणि काम ठीक आहे. इथे विद्यार्थी आणि गुण पण आपण लिहू शकतो. कामगार आणि वेतन इथे जरी दिलेला असलं तरी
आणि कामगारांची संख्या सम असल्यामुळे एन छेद 2 हे सूत्र वापरून मध्यमा काढायचं. तर साध्या मालिकेत मध्यमा काढायचं एकदम सोपं आहे. हे पहा एन छेद 2 म्हणजे एन अवलोकनाची संख्या भागिले 2 इज इक्वल टू, इथं अवलोकनाची संख्या किती आहे 6 आहे, तर 6/2 इज इक्वल टू 3. तर तिसरा घटक हा मध्यमा आहे असं आपण म्हणू शकतो. मग तिसरा घटक कोणता 50. मग तिसऱ्या घटकाचे मूल्य 50 आहे, तर मग 50 ही मध्यमा आहे असं आपण म्हणू शकतो. सम आणि विषम संख्या साध्या मालिकेत अशा प्रकारे तुम्हाला मध्यमा काढायची आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम बघा, सम संख्या असल्या तर कोणतं सूत्र वापरायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. विषम संख्या असेल तर कोणता फॉर्म्युला किंवा कोणतं सूत्र तुम्ही वापरणार हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, साध्या मालिकेत सोपच आहे. आपण आता खंडित मालिकेत कशा प्रकारे तुम्ही मध्यांक काढू शकता याबाबत चर्चा करणार आहोत. विषम संख्या असताना शेम आपल्याला सम आणि विषम इथं पण भेद करायचा आहे. तर बघा, वारंवारता पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाची वारंवारता दिलेली असते. मध्यमा काढण्यासाठी वारंवारता पद्धतीत खालील बाबी अनुसराव्या लागतात. पहिली पायरी आहे बघा, गोळा केलेली आकडेवारी उतरत्या किंवा चढत्या क्रमाने मांडणे. आणि दुसरी जी आहे त्याची एकत्रित वारंवारता काढणे, ती आपण संचित वारंवारता म्हणालो पहिल्या स्लाइडवरती, तिलाच या ठिकाणी एकत्रित वारंवारता हा शब्द वापरलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो मध्यमा काढण्यासाठी खालीलपैकी कोणताही फॉर्म्युला, खालीलपैकी कोणतेही सूत्र वापरायचे. तर तुम्ही हे दोन सूत्र मध्यांक काढण्याचे हे दोन फॉर्म्युले सम संख्या असताना विषम संख्या असताना, विषम संख्या n+1, विषम संख्या असताना n+1 छेदस्थानी 2 किंवा भागिले 2 किंवा m = n डिवायडेड बाय 2, हे तुम्हाला हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर ही जी काही आकडेवारी आहे 40, 50, 60, 70, 80 ही वेतन आणि कामगार, 5 कामगाराला 40 रुपये वेतन आहे, 10 कामगाराला 50 आहे, 15 कामगारांना 60 आहे. अशा प्रकारचं कामगाराचं वेतन आणि कामगाराची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्यांक काढायचा आहे. तर बघा, खंडित पदमालेत मध्यांक कसा काढायचा, तर ही आकडेवारी अगोदर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहायची आहे. तर ही लिहिली आपण 40, 50, 60, 70, 80 आणि कामगाराची संख्या 5, 10, 15, 20, 15. आता एकत्रित वारंवारता कशी काढायची बघा, जी काही कामगाराची संख्या दिलेली आहे ती पहिल्या कामगाराची संख्या तुम्हाला जशाच तशी लिहायची आहे. पहिल्या कामगाराच्या संख्येमध्ये तुम्हाला दुसऱ्या कामगाराची संख्या एकत्र करायची आहे. म्हणजे पहिल्या कामगाराची आणि दुसऱ्या कामगाराची संख्या जी आहे त्यांची बेरीज करून तुम्हाला एकत्रित वारंवारतामध्ये लिहायची आहे. तर बघा ती किती येते, 5 + 10 15. ठीक आहे, आणि मग 15 प्लस एकत्रित वारंवारता प्लस जे काही तिसरा कामगार आहे त्याची बेरीज करायची. 15 दोन्ही 30, 30 + 20 50 आणि 50 + 25 75. हे कसं एकत्रित वारंवारता कशी आली हे तुम्हाला समजते का? आपण एकत्रित वारंवारता कशी काढतोय हे तुम्हाला इथे समजणं खूप महत्वाचं आहे. कारण हे जर नाही समजलं तर तुम्हाला हे काढता येणार नाही किंवा हे फॉर्म्युला तुम्हाला वापरता येणार नाही. ठीक आहे, तर ही एकत्रित वारंवारता तुम्हाला अगोदर काढावी लागेल. मग कामगाराची एकूण संख्या किती आहे याची जर बेरीज केली तर n = 75 येते. आणि एकत्रित वारंवारता शेवटचा जो घटक आहे तेही बघितला तो 75 एवढाच येईल. कामगाराची संख्या 75 आणि एकत्रित वारंवारता शेवटचा अंक ही 75 येतो. बघा 38 हा आकडा एकत्रित वारंवारता 70 रुपये वेतनामध्ये पडतो. अगोदर आपण हे काढूया, n = आपण काढला, अवलोकनाची संख्या किती आहे 75. म्हणजे कामगाराची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या, कोणती संख्या किती आहे n = 75. मग m = n+1 डिवायडेड बाय 2 या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काढायचे. मग m म्हणजे मध्यांक बरोबर आहे, n किती आहे हे आपण काढलेलं आहे 75 बरोबर. या ठिकाणी n 75 काढलेला आहे. मग 75 इथं घेतलं. 75 ही विषम संख्या आहे, त्यामुळे आपण n+1 चा फॉर्म्युला वापरतोय. जर 75च्या ऐवजी 76 असतं तर आपण कोणता फॉर्म्युला वापरला असता, n+2. हे n प्लस नसता वापरला आपण, n/2 n डिवायडेड बाय 2.
हा वापरला असता. तर ठीक आहे. बघा 75 प्लस 1 किती होता? 76. 76ला 2 भागले तर 38 ही मध्यमा येईल. 38 मग कुठे येऊ शकतं? आता या ठिकाणी 38 एकत्रित वारंवारतेत किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये कुठंच दिसत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं? 38 हा आकडा एकत्रित वारंवारता मध्ये कुठे आपल्याला आढळून येऊ शकतो? 30 आणि 50 याच्यामध्ये कुठेतरी 38 येईल. म्हणून आपण काय केलं? मोठी संख्या पकडली 50. ठीक आहे. 50 या ठिकाणी पाहिलं आणि 50च्या ठिकाणी मग कुठे 50च्या ठिकाणी एकत्रित वारंवारतेमध्ये 30 पेक्षा मोठा आहे म्हणून 50च्या ठिकाणी आपण पाहिलं आणि 50च्या ठिकाणी वेतन किती आहे? 50 ही एकत्रित वारंवारतेनुसार आपल्याला या ठिकाणी मध्यांक काढायचा आहे. तर या ठिकाणी 70 हा अंक 50च्या समोर दिसतंय म्हणून आपल्याला मध्यांक कोणता असेल तर 70 रुपये वेतन हा मध्यांक असेल. मग 70 रुपये वेतन ही मध्यांक सरासरी येईल. ज्या वेळेला असं बरोबर तो आकडा वारंवारतेमध्ये दिसत नाही, एकत्रित वारंवारतेमध्ये दिसत नाही, त्यावेळेला तुम्हाला त्याच्या जवळचा वरचा अंक गृहीत धरून त्याच्या समोरचा अंक आपल्याला मध्यगा म्हणून पकडायचा आहे, मध्यांक म्हणून पकडायचा आहे. म्हणून या ठिकाणी मध्यांक हा 38 रुपये 38 आलेला आहे मध्यमा. तर त्या ठिकाणचा जो काही अंक आहे ती मध्यांक सरासरी आपण मानू शकतो. तसंच मग समसंख्या असेल तर काय? समसंख्या असताना तीच आकडेवारी आपण घेतली विद्यार्थ्यांनी मार्क्सची. तर बघा 5, 10, 20, 15 हे विद्यार्थी आहेत. त्यांना अगोदर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करावी लागेल. 40, 50, 60, 70 या ठिकाणी मांडणी केली. विद्यार्थ्यांची संख्या आपण लिहिली 5, 10, 20, 15. 15 विद्यार्थ्याला 70 मार्क आहेत असं आपण गृहीत धरतोय. 20 विद्यार्थ्याला 60 आणि मग त्याची संचित वारंवारता काढायची आपल्याला. संचित वारंवारता कशी काढायची? 5 जशाचा पहिला अंक जशाला तसा घ्यायचा. पहिल्या अंकामध्ये दुसरा अंक पहिला अंक आणि दुसऱ्या वारंवारतेची बेरीज तुम्हाला करायची. 10 प्लस 5 किती होतात? 15. 15 इथे आले. पुन्हा 15 प्लस 20 35 आणि 35 प्लस 15 50. मग एन इज इक्वल टू किती आलं? 50च. म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत? 50च आहेत. आणि संचित वारंवारता आपण त्याची काढलेली आहे. तर मग फॉर्म्युला वापरायचा आहे एम इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50. 50 कुठून घेतलं आपण? एन काढलं. एन या ठिकाणी एन इज इक्वल टू असं इथं दाखवलं नसलं तरी एन ची किंमत किती आली? एकत्रित वारंवारतेची शेवटची पायरी म्हणजे एन ची किंमत असते. एन ची किंमत इथून घेतली 50 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 25. मग 25 या ठिकाणी दिसते का? नाही. मग 15 पेक्षा मोठे 25 म्हणून आपण 35 हा मध्यांक या ठिकाणी घेतला आहे. 25 हा घटक कुठं? 35 संचित वारंवारतेत समाविष्ट आहे. त्यामुळे 60 मार्क ही मध्यमा सरासरी होय असं आपण म्हणू या. म्हणजे काय? या ठिकाणी संचित वारंवारता बघायची. खंडित पद्मालेमध्ये आपल्याला संचित वारंवारता बघायची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थी जे काही मध्यांक काढायचा आहे. तर या दोन्ही पद्धतीमध्ये थोडक्यात एवढाच फक्त फरक आहे. या दोन पद्धतीमध्ये तुम्हाला काही अडचण आहे का? काही या स्लाइड वरती काही समजलं नाही? कुठून घेतलं काय आकडेवारी? संचित वारंवारता कशी काढली? असे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला समजलेत का? ठीक आहे. आपण आता शेवटची जी काही सतत पद्माला आहे त्याच्यामध्ये मध्यांक कसा काढायचा? मेडेन इन कंटिन्यू सिरीज. तर बघा या ठिकाणी पण तुम्हाला काय करायचंय? या ठिकाणी थोडस तुम्हाला म्हणजे वेगळी मेथड वापरावी लागते. त्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर पहा. बोला. हा. तर प्रत्येक पद्धतीमध्ये जसं आपण म्हणतोय आकडेवारी उतरत्या किंवा चढत्या क्रमाने मांडायची आहे. त्यानंतर आकडेवारी तक्त्यामध्ये मांडून त्याची एकत्रित वारंवारता आपल्याला काढायची. तर ह्या दोन स्टेप वरील ज्या सांगितल्या त्याप्रमाणेच आहेत. तिसरी जी पद्धत आहे n+1 विषम संख्या असेल तर समसंख्या असेल तर n डिवायडेड बाय 2 या दोन्ही पैकी एक सूत्राचा
फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मध्यमा सरासरी काढण्यासाठी जे काही वरी दिलेलं सूत्र आहे ते वापरायचं आहे. या ठिकाणी पहा, m इज इक्वल टू L1 प्लस n डिवायडेड बाय 2 मायनस CF म्हणजे संचित वारंवारता. ठीक आहे, संचित वारंवारता डिवायडेड बाय F. F म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी आणि I म्हणजे काय तर वर्गांतर. ठीक आहे, तर हे कसं काढायचं, ह्या सर्वांना बघा, या ठिकाणी M म्हणजे मध्यमा हे तर तुम्हाला माहिती आहे. L1 म्हणजे काय तर मध्यम. दुसरी स्लाइड घेतो त्यावरती बरोबर तुम्हाला फॉर्म्युला समजेल. हा, या ठिकाणी हे पहा, L1 म्हणजे काय तर मध्यमा जो वर्ग आहे, वर्गाच्या खालची मर्यादा, मध्यमा वर्गाची खालची मर्यादा. F म्हणजे काय तर एकत्रित वारंवारता आणि F इज इक्वल टू काय तर मध्यम वर्गाची वारंवारता आणि I इज इक्वल टू मध्यम वर्गाचे वर्गांतर. हे फॉर्म्युला तुम्हाला वापरायचं आहे. या फॉर्म्युल्याचं आपण डिटेल थोडा अभ्यास करूच पुढे. ही आकडेवारी आहे, जेव्हा हे गणिताच्या साहाय्याने आपण बघतोय ही आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. ही आकडेवारी तुम्हाला टेबलच्या साहाय्याने अगोदर मांडणी करायची आहे. मग हे बघा, मूल्ये या ठिकाणी दिलेत 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 आणि वारंवारता या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं, संचित वारंवारता काढायची आहे. संचित वारंवारता हा शब्द तुम्ही वापरू शकता किंवा एकत्रित वारंवारता हा आपण शब्द वापरू शकता. या ठिकाणी संचित वारंवारता कशी काढली हे तुम्हाला माहितीच आहे कशी काढायची. 4 पहिली संख्या जशाल तशी घेतली, 4 प्लस 12 इज इक्वल टू 16, 16 प्लस 24 इज इक्वल टू 40. अशा प्रकारे संचित वारंवारता काढली. त्यावरून आपल्याला n किती आहे ते पण आपण काढलं. n इज इक्वल टू 125 125 आणि मग 125 जे काही आपला जुना फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 तो आपल्याला वापरायचा आहे. आणि m इज इक्वल टू 125 प्लस 1 बघा, मग m इज इक्वल टू 126 भागिले 2 जेव्हा तुम्ही कराल तेव्हा m इज इक्वल टू 62 घटक येईल. म्हणजे 62वा घटक आपल्याला या ठिकाणी संचित वारंवारतेत शोधायचा आहे. तर इथं 40 आहे आणि 76 आहे. मग या दोन्हीच्या मध्ये 62 हा घटक येईल. त्यामुळे आपण काय करायचं, 40 पेक्षा जास्त 62 असल्यामुळे मोठी संख्या गृहीत धरायची 76. मग 76 कोणत्या वर्गामध्ये, कोणत्या वर्गाच्या मूल्यामध्ये दिसते हे आपल्याला पाहायचंय. 30 ते 40 यामध्ये दिसते. म्हणून 62वा घटक हा 30 ते 40 या वर्गाच्या एकत्रित वारंवारतेत पडतो. त्यामुळे 30 ते 40 हा वर्ग मध्यमा सरासरी आहे असं आपण म्हणत असतो. वर्गांतर पद्धतीत मध्यमा सरासरी काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करायचा आहे. हे आपण मध्यांक इथं काढलंय, पण इथेच थांबायचं नाही. आता पुढचं एक फॉर्म्युला आहे. एवढी पद्धत जी आहे ही खंडित पद्मालेख किंवा साध्या पद्मालेख पण सारखीच असल्यामुळं इथपर्यंत तुम्हाला समजल्यानंतर पुढची स्टेप बघा. तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, जो फॉर्म्युला या ठिकाणी दिसतोय. m इज इक्वल टू L1 प्लस n डिवायडेड बाय 2 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू I. तर I काय आहे, वर्गांतर. तर या स्लाइड वरती जो काही फॉर्म्युला दिसतोय त्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, कारण हा फॉर्म्युला तुम्हाला म्हणजे आताचे जे मागचे 2 फॉर्म्युले बघितले ते सोपे होते. तर या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला L1 म्हणजे काय, तर मध्यगाच्या वर्गाची खालची मर्यादा. मध्यगाचा जो वर्ग आहे आपण जो काढलेला आहे तो किती आहे बघा, 30 आहे. मध्यगाचा जो वर्ग, मध्यगाची काढली आपण 30 ते 40. ठीक आहे, या वर्गाच्या एकत्रित वारंवारतेमध्ये काय आहे 62व्या घटकामध्ये. त्यामुळे आपण 30 ते 40 ही जी काढली, तर हे 30 ते 40 मधलं 30 आपण या ठिकाणी घेतलं. L1च्या ठिकाणी 30 ही संख्या आपण खालची मर्यादा, मध्यम वर्गाची खालची मर्यादा
असल्यामुळे आपण इथे 30 घेतलं प्लस 62 ही संख्या आपण जी काही n/2 आपण ते काढले, आपण जे काढलेलं आहे घटक, सॉरी हे पाय 62 कुठून आलं, हे m इज इक्वल टू 62 आपण जे n+1 डिवाइडेड बाय 2 या फॉर्म्युल्याने काढले, हे आपण या ठिकाणी n/2च्या ठिकाणी जशाच तसे घेणार आहोत, लक्षात ठेवा. आणि मग त्यातून मायनस करायचे आपल्याला संचित वारंवारता. तर ही एकत्रित वारंवारता कोणती घ्यायची, त्याच्या आधीची घ्यायची. ठीक आहे, या ठिकाणी लिहिलं नसेल. एकत्रित वारंवारता जे काही आपण, ठीक आहे, इथं लक्षात ठेवा की 62 ही जे काही संख्या आली m इज इक्वल टू 62 आले, त्याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला घ्यायची आहे. त्यापेक्षा लहान मग इथं कोणती एकत्रित वारंवारतेमध्ये 40 ही संख्या आपल्याला इथे वारंवारतेत लहान दिसते, म्हणून आपण ती घेतली. तर 62 मायनस 40 बरोबर. आता हे दोन संख्या कुठून आले हे तुम्हाला माहित झालं. आता एक 36 मध्यम वर्गाची वारंवारता, मध्यमा वर्गाची वारंवारता. मध्यगाच्या वर्गाची वारंवारता. आता ही जी काही फ्रिक्वेन्सी मध्ये आपण हे बघा, फ्रिक्वेन्सी एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीची जी काही वारंवारता आलेली आहे, तर ही 76च्या समोर कोणती वारंवारता आली, 36. तर ही 36 आपण जशाच तसे इथं घेतली, फ्रिक्वेन्सी वारंवारता घेतली 36. हे आय हे कुठून घेतलं, तर आय मध्ये 30 ते 40च्या दरम्यानचं जे काही अंतर आहे, 30 ते 40च्या दरम्यानचं अंतर आहे 6 बरोबर. 10 आपण हे अंतर इथे घेतलं. तर या फॉर्म्युल्याच्या किमती कशा टाकायच्या हे जर तुम्हाला समजलं तर पुढचं गणित करायला सोपं जाईल. फक्त या किमती महत्वाच्या आहेत आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणे. ठीक आहे, n+2 कसं काढलंय, आलेली संख्या, जी काही आलेली संख्या आहे ती तुम्हाला इथे घ्यायची जशाच तशी. मग बघा, मग बरोबर m इज इक्वल टू, बघा m बरोबर आहे 30 प्लस 22 कुठून आलं तर 62 मायनस 40. 62 मधून 40 गेल्यानंतर 22 उरतात आणि 36 जशाल तसे 10 इथे आपण वर्गांतर जे काय आहे ते घेतलेलं आहे. या ठिकाणी जेव्हा आपण हे गणित करूया त्यावेळेला 36.11 उत्तर येईल. तर मग या ठिकाणी मध्यांक काय आहे, 36.11 हा मध्यांक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे पहा, 22 अगोदर तुम्ही 22ला भाग द्या, 0.61 येईल. 0.61 प्लस 30, 22 प्लस 30 52 30 1.5 into 10. 36.11 येईल. तर याची हे गणितीय पद्धत काढल्यानंतर फक्त हा तुम्हाला फॉर्म्युला समजला पाहिजे. हा फॉर्म्युला समजल्यानंतर त्या किमती टाकून तुम्ही बरोबर त्या पद्धतीनं खाली उत्तर काढू शकतात. ठीक आहे, तर दुसरी एक आकडेवारी बघूया आपण बरं का. दुसरी आकडेवारी आता मी इथे स्लाइड वरती लिहिलेली नाहीये, याच पद्धतीमधली स्लाइड वरती तुम्ही पाहू शकणार. ठीक आहे, पाहूया आपण एक उदाहरण. ठीक आहे, या पद्धतीचं उदाहरण दुसऱ्या उद्या आपण स्लाइड वरती परत एकदा पाहूया, कारण आता स्लाइड असल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला समजणार नाही दुसरं उदाहरण घेतलेलं.
तर या फॉर्म्युल्याचा काही अडचण आहे का? फॉर्म्युला जो तुम्ही बघताय त्याची काही अडचण आहे का तुम्हाला समजण्यामध्ये? कुठले अंक कुठे घेतलेत काय? हा, 11. 36.11 कसं आलं हे तुम्हाला समजलं का? आणखी एक स्टेप इथे द्यायला पाहिजे होती बरं का. इथे आपण एक स्टेप आणखी वाढवू शकतो. ठीक आहे. अगोदर तुम्ही 22 न अगोदर गुणाकार करावा लागेल आपल्याला. 10 इंटू 22 न 10 गुणल्यानंतर 220 येतं आणि 36ने त्याला जर भाग दिला 6.11 येईल. ठीक आहे. 6.11 प्लस 30 जर केलं तर 36.11 होईल. अशा प्रकारचं हे गणित केल्यानंतर तुम्हाला 36.11 हे उत्तर मिळेल. बघा, मीन आणि मेडेन मध्ये काही तुम्हाला आता प्रॉब्लेम आहे का? बघा, मीन मेडेन या दोन गोष्टी काढायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला काय समजलं नाही? हा, बोला अर्पिता, बोला तुम्ही. नाही सर, बरं समजलंय, आम्ही असे उदाहरण करू शकतो आता. ठीक आहे, ठीक आहे. तर आता मेडेन, मीन आणि मोड जर काढलं, हे मीन आणि मेडेन काढल्यानंतर मोड कसं काढायचं हे एक छोटा फॉर्म्युला आहे. तुम्ही हा पण लक्षात ठेवा. तुम्हाला जर तिन्ही एकत्रित काढायचं असलं, हा एकदम सोपा आहे. मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. हा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. आपण पुढे बघणारच आहोत. जेव्हा आपण मोड शिकू ना त्यावेळेला बघणार आहोत. फक्त आता एक सांगतोय, तुम्ही जर हे दोन तुम्हाला आले तर मोड काढायला तुम्हाला एकदम सोपं आहे सूत्र. 3 मीडियन मायनस 2 मीन. ठीक आहे. म्हणजे 3 मीडियन म्हणजे 3 इंटू 36.11 करा आणि तेच मग याचा मीन काढून ते जर तुम्ही त्यातनं मायनस केला मध्यमातून 2 मीन म्हणजे दोन्ही मीनला गुणून तो जर मायनस केला तर नक्कीच मोड निघतो. म्हणजे मीन मोड आपल्याला जे काही ह्या चॅप्टर मध्ये शिकायचंय, मीन, मेडेन आणि मोड हे तीनही तुम्हाला कसे काढायचे हे आता तुम्ही बरोबर काढू शकता. मीन, मोड, मेडेन. तर आता ह्याचे गुण दोष आपण पाहू आणि उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काही गणित देतो, तुम्ही प्रॅक्टिस करा. नाही जमलं तर उद्या आपण हा फॉर्म्युला कसा आला आणखी परत त्याच्यावर चर्चा करू. कारण तुमचे क्वेश्चन असतील, मग कुणाचं तरी क्वेश्चन असेल, हे N.2 का घेतलं, कसं घेतलं, कुठून घेतलं, मग आपण ते एक्सप्लेनेशन आणखी करू शकतो. सर हा, बोला. पुन्हा एकदा रिपीट करता का हे गणित? बर. तर आपण जे ना आकाश आजच्या लेक्चर मध्ये मेडेन कसं काढायचं हे शिकतोय. ठीक आहे. तर मेडेन कसं काढायचं, दोन फॉर्म्युले आहेत. पहिल्या आपण साध्या मालिकेत बघितलं, दुसऱ्यांदा आपण खंडित पद मालिकेत बघितलं. त्याचा एक जर तुम्ही विषम संख्या असेल तर n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला वापरणार आहात आणि जर सम संख्या असेल तर n डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ते जर हा, ठीक आहे. शेवटच घेऊ आपण आता, साध्या आणि खंडित पदमालेतलं पुन्हा रिपीट नाही करणार. तर हे सतत पदमालेतलं घेऊ. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्या स्टेप इथे दिलेल्या आहेत. नंतर ह्या आकडेवारीच्या सहाय्याने आपण काढण्याचा प्रयत्न केलाय. तर पहिल्यांदा तुम्हाला संचित वारंवारता काढायची. आकाश, तुम्हाला संचित वारंवारता कशी काढायची हे समजलंय का? नाही सर, मी आत्ताच जॉईन केले. हा. तर तुम्ही संचित वारंवारता कशी काढणार? वारंवारता पहिले जशाला तशी घेणार. 4 ही वारंवारता, पहिली वारंवारता आणि दुसरी वारंवारता याची बेरीज तुम्ही करणार. ठीक आहे. ती येईल 16. संचित वारंवारता काढायचं तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे. संचित वारंवारता बघा, या स्लाइड वरती काय केलंय, तर प्रत्येक शेवटचा घटक या संचित वारंवारतेमध्ये मिळवलेला आहे, त्याची बेरीज केलेली आहे. 16 + 24 किती होतात? 40. 40 + 36 76. 76 + 20 96. 96 + 16 112. 112 + 8 120 आणि 120 + 5 125. या ठिकाणी बघा, हे संचित वारंवारता समजली कशी काढली? हा समजलं. आणि तेच तुमचं काय येईल, विद्यार्थ्याची संख्या येईल. ही आपण विद्यार्थ्याची जर संख्या पकडली म्हणजे अवलोकनाची संख्या n = 125, याची पण बेरीज केली तर 125च येईल, जी संचित वारंवारतेचा शेवटचा घटक आहे तीच.
मग या ठिकाणी काय केलंय आपण, हा फॉर्म्युला वापरलाय एम इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय 2. या ठिकाणी 125 जशाल तसं घेतलं बघा तुम्ही, 125 एन ची संख्या 125 आहे प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग या ठिकाणी 126 डिवायडेड बाय 2 आणि त्याला एम इज इक्वल टू 65. बरोबर, इथपर्यंत समजलं ना आकाश तुम्हाला? हा समजलं. तर 62 हा घटक कुठे येईल मग, या ठिकाणी येईल बघा, 40 आणि 76 या दोन्हीच्या मध्ये येतो. तर हा घटक नक्कीच याच्या जवळ जास्त, 76च्या जवळ जास्त आहे. बरोबर, 62 हा 40 पेक्षा 76च्या जवळ जास्त आहे, त्यामुळे हा या मूल्याच्या जवळपास येईल, 30 ते 40च्या मूल्याजवळ येईल. म्हणून आपण इथं मध्यांक काय पकडलं, 76 आणि 30-40 हा वर्ग मध्यम वर्ग म्हणून पकडला. 30-40 जो काय आहे हा मूल्याचा वर्ग. का तर संचित वारंवारता बघितली आपण, आणि संचित वारंवारता 62वा घटक 76च्या एकदम जवळ येतो, त्यामुळे आपण ही वारंवारता पकडली. बरोबर, वारंवारता पडते, मध्यांक आपण हा 62वा घटक इथं येत असल्यामुळे पकडला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही. तर ही स्लाइडच्या पुढची स्लाइड बघा आता. मग तुम्हाला तिथंच थांबायचं नाहीये, हा फॉर्म्युला वापरायचा आहे मध्यांक काढायला. बरोबर, तर हा फॉर्म्युला काय सांगतोय, L1 ही किंमत कुठून घेतली आपण, इथली घेतली बघा. मूल्य इथं 30 दिसतंय ना, मूल्य जे काही आपली वर्गाची एकत्रित म्हणजे वर्ग मध्यम वर्ग म्हणून आपण निवडलेला आहे तो 30 ते 40. यामधली किमान मर्यादा, खालची मर्यादा, मध्यम वर्गाची खालची मर्यादा L1 ही खालची मर्यादा आपण घेतली, ती आहे 30. बरोबर, त्यानंतर प्लस केलं. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे, ठीक आहे, हा तुम्हाला पाठच करायचा आहे. N/2 हे कुठून घेतलं बघा, हे आपण ही जी काही काढलेली किंमत आहे M इज इक्वल टू 62 ती घेतली इथं जशाच तशी, मायनस संचित वारंवारता जी आहे ती 40, म्हणजे त्याच्या खालची 62च्या खालची, 62 ही जी संख्या आहे त्याच्या खालची संचित वारंवारता आपल्याला घ्यायची, म्हणजे ही 40 घ्यावी लागेल. बरोबर, आणि एफ कुठून आलं, एफ बघा, हे जे काही वारंवारता आपण काढतोय तर हे वारंवारता आहे इथे 36 बघा, 36 ही मधली संख्या आहे, म्हणून 36 ही पण आपण एफ या ठिकाणी घेतली. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, वारंवारता इथे आहे 36 आहे, म्हणून 36 या ठिकाणी जशाच तसं घेतलं. आणि हे आय काय आहे, तर आय आहे बघा 30 ते 40 या दरम्यानचा अंतर. बरोबर, त्याला आपण वर्गांतर म्हणतो, मध्यमा वर्गाचे वर्गांतर किती येते 10. मग हे बघा फॉर्म्युल्यात किमती मांडा आणि पुढचं गणितीय पद्धतीने काढा. आकाश, फॉर्म्युला समजला ना एकदा तुम्हाला, हे सूत्र समजलं ना, कोणती संख्या कुठून घेतली आपण बघितलं ना व्यवस्थित. हा, कारण तुम्हाला ह्या हे सूत्र समजलं ना, कसं आहे सूत्र, आणि सूत्रामध्ये किमती कुठल्या आपण घेतलेल्या आहेत, सूत्रामध्ये किमती कशा मांडायच्या, मग पुढे गणितीय प्रोसेस आहे ती तुम्ही करू शकतात. मग 30 + 62 अशा प्रकारचं तुम्ही करू शकतात. तर ठीक आहे, काही उदाहरणं मी तुम्हाला देतो, ते उदाहरणं पण तुम्ही करायचे आहेत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये गुण आणि दोष बघू. आकाश, तुम्हाला समजलंय का एवढं, फॉर्म्युल्यात किमती कुठून आल्या हे समजलं का? ते समजलं की पूर्ण गणित समजेल तुम्हाला. कोणतं म्हणजे एफ ची किंमत कुठून आली किंवा सी एफ ची, हे तुम्ही सांगा, त्याप्रमाणे मी सांगतो तुम्हाला की पाठीमागच्या स्लाइड घेऊन 62 कुठून घेतलंय किंवा 40 कुठून आलंय, 36 कुठून आलंय, 10 कुठून आलंय, हे तुम्हाला जर कळालं तर नक्कीच तुम्हाला हे पूर्ण गणित समजेल. पहिली ठीक आहे. किंमत समजा जी अगोदरची लेवलची ती किंमत घेतली ना सर. हा, कोणती? 30 समजा ते 62च्या अगोदरची किंमत. नाही 30 ती सांगतो मी, 30 ची जी मूल्याची जी अगोदरची किंमत राहते समजा 30 ते 40 मधली ती पहिली किंमत घेतली लेवल 1. हो, L1 बरोबर, 30. करेक्ट. आपण एम च काढलेलं ते 62 एम भागिले 2 होतं. हो, n डिवायडेड बाय 2 जे आहे ना, ते बरोबर आपण जे 62 काढले n+1 न, त्या फॉर्म्युल्याने जे काढले ते इथे घ्यायचं जशाच तसं. एम जे काढलं आपण ते अगोदरच्या फॉर्म्युल्याने जे काढलं ते 62 घेतलं. हो, नंतर 40 ते आपण संचित वारंवारता मधली जी 76च्या अगोदर 62च्या अगोदरची जी किंमत येऊ लागली, हा, ती घ्यायची. 62च्या खालची किंमत, हो, करेक्ट. 40 ती किंमत घेतली आपण. हो. आणि
हे 36 हे मध्यम ते मध्यम वारंवारता वर्गाची घेतली. किंमत घेतली तेव्हा वारंवारता. हा, आणि हो 10 हे हो आपण करेक्ट. वर्गांतर घेतलं ते मधलं 30 आणि हा 10 30 ते 40 च्या 40 दरम्यान. मधला जो फरक आहे 10चा ते वर्गांतर घेतलं. ठीक आहे ठीक आहे, बरोबर करेक्ट, आता समजलं आहे तुम्हाला. आणि त्याचं मग गणित गणित केलं आपण बरोबर. बघा इथं गुणाकार आपल्याला अगोदर करावा लागतो, म्हणून 220 होईल. इथं 220 ला 36 ने भागाकार द्या, बरोबर किती येईल? 6.11 येईल. आणि 30 6.11 प्लस 6.11 तर किती होईल? त्या दोन्हीची बेरीज केल्यावर 6.11 30 मध्ये विसरले तर 36.11 हे मध्यांक किंवा मध्यमा आपली निघेल, बरोबर. तर एवढं सोपं तुम्हाला मध्यमा कशी काढायची हे एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज आहे. फॉर्म्युले जर तुमच्या एकदा लक्षात आले, तुम्ही कसलीही आकडेवारी असली तर त्याची मध्यमा मध्यांक काढू शकतात, बरोबर. ठीक आहे, आता पुढची स्लाइड घेऊया. हे पहा, जे काही मध्यांक आपण काढले, मध्यांक त्याचे काही गुण किंवा फायदे बघा. एकतर ते सोपं आहे, तुम्ही बघताय किती किती सोप्या पद्धतीने मध्यांक आपल्याला काढता येतो. मग मध्यांक हे केंद्रीय प्रवृत्तीचे माध्यम सर्वांना समजण्यास सोपे आहे. मध्यांक सहज समजतो आणि काढायलाही सोपा आहे. मध्यांक अवलोकनाने मिळतो. तर मध्यांक जो आहे तो जे काही अवलोकन आहेत किंवा संख्या, एखाद्या घटकाची संख्या, अवलोकन म्हणजे काय, एखाद्या घटकाची संख्या आहे त्यावरून तो मिळत असतो. केवळ अवलोकनाद्वारे मध्यांकाचे स्थान निश्चित असे ठरवता येते, बरोबर. म्हणजे बघा, आपण विद्यार्थ्याच्या संख्येवरून ठरवतोय की कुठला मध्यांक कुठला असेल. आता तिसरा आहे टोकाकडील किमतीचा प्रभाव नाही. पदमालेतील टोकाकडील किमतीचा मध्यांकावर कसलाही परिणाम होत नाही. तसेच शेवटच्या किमतीचाही मध्यांकावर परिणाम होत नाही. त्यामुळे पदमालेतील दोन्ही टोकांच्या पदमूल्यात बदल झाला तरी मध्यांकावर परिणाम होत नसतो. तर चौथं जे आहे गुण किंवा फायदा, मध्यांकाचे उत्तर लहान किंवा मोठ्या मूल्याने प्रभावित होत नाही. बघा, मध्यांकाचे उत्तर मालिकेतील लहान किंवा मोठ्या मूल्याने प्रभावित होत नाही. उदाहरण इथे दिले 10, 20, 30, 40 आणि 150 अशी मूल्य असताना मध्यांक 30 असतो, बरोबर. मधला अंक कुठला आहे तर 30 आहे. तर मध्य सरासरी 50 असते, कारण मध्य सरासरी हे 150 या मूल्याने प्रभावित झालेली असते. म्हणजे मीन प्रभावित होतो मोठ्या अंकाने, पण मध्यांक मीडियन होतो का तर होत नाही, मोठ्या अंकाने प्रभावित होत नाही. कारण ही मोठी संख्या आपण पकडतोय 10, 20, 30, 40, 150 लहान किंवा मोठ्या अंकाने प्रभावित होत नाही. त्यानंतर पाचवा आहे गुणात्मक अभ्यासासाठी उपयुक्त आहे. ज्या गुणात्मक बाबी प्रत्यक्षपणे मोजणे अवघड आहे अशा बाबींची मोजणी करण्यासाठी मध्यांक हे एक आदर्श मापक आहे. उदाहरणार्थ बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, आरोग्य इत्यादी संग्रहित माहिती जेव्हा गुणात्मक स्वरूपाची असते तेव्हा मध्यांक उपयोगी पडतो. तर अशा प्रकारचे मध्यांकाचे गुण किंवा फायदे आहेत. त्यानंतर पुढचे हे 3 फायदे आणखी आहेत, 8 फायदे ह्याचे आपण या ठिकाणी दाखवले आहेत. आणखी काही फायदे काही पुस्तकामध्ये दिलेले असू शकतात. तर हे महत्वाचे 8 तुम्हाला इथे सांगण्यात आले. मध्यांक आकडेवारीत समाविष्ट असतो. मध्यांक दिलेल्या आकडेवारीतच नेहमीच आढळतो, त्यामुळे निश्चितपणे ओळखण्यास सोपा असतो. निरीक्षणावरून पण आपण काढू शकतो मध्यांक. सविस्तर माहितीची गरज नसते. जेव्हा सामग्री पूर्ण उपलब्ध नसते, टोकाकडील किमती माहित नाहीत, त्यामुळे जर पदाची संख्या माहिती असेल तर मध्यांक निश्चित करता येतो. तर अशा प्रकारचे हे गुण आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो गुण आहे 8वा, मध्यांक आलेखाने दाखवता येतो. सरासरी हे आलेखाच्या मदतीने निर्धारित करता येत नाही, याउलट मध्यांक मात्र आलेखाच्या मदतीने निर्धारित करता येतो. अशा प्रकारचे काही गुण मध्यांकाचे आपल्याला इथे माहित असावेत. तर हे गुण तुम्ही परत व्यवस्थितपणे समजून घ्या. सोपा आहे मध्यांक, अवलोकनाच्या सहाय्याने मिळतो, टोकाकडील किंवा मोठ्या किमतीने प्रभावित होत नाही, मध्यांकाचे उत्तर लहान मोठ्या मूल्याने प्रभावित होत नाही. अशा प्रकारचे काही गुण तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याचप्रमाणे दोष आहेत काही. ज्याप्रमाणे काही गुण मध्यांकाचे आहेत त्याचप्रमाणे काही दोष किंवा तोटे किंवा मर्यादा आहेत. त्यामध्ये पहिली आहे क्रमात अडचण. मध्यांक काढण्यासाठी अंकाची मांडणी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने करावी लागते. तर तशी नसेल तर मध्यांक काढणे अशक्य बनते. म्हणून मध्यांक काढताना प्रत्येक वेळेला क्रमानेच मांडावी लागते, उतरत्या किंवा चढत्या क्रमानेच मांडावी, कारण मधला अंक आपल्याला निवडायचा असतो. विशिष्ट अंकांना महत्व. मध्यांक काढताना काय होतं, मालिकेतील विशिष्ट अंकांना महत्व दिले जाते, इतर अंक दुर्लक्षित राहतात. पहा तुम्ही, मध्यांक काढताना आपण फक्त ते मधला अंक आणि त्याच्या बाजूचे वर्गांतर एवढंच लक्षात घेतो, बाकीच्या अंकाकडे दुर्लक्ष करत असतो. तसं आपण मीन काढताना तसं करत नाही, सगळ्या अंकाला सोबत घेऊन
त्याची बेरीज करून आपण त्याला आलेल्या घटकांनी हे अवलोकनाने भागाकार करत असतो. तर तसं इथं होत नाही. विशिष्ट अंकांनाच महत्व दिले जातं, त्यावरूनच मध्यांक काढला जातो. नमुन्यातील उपस्थिरता, वेगवेगळ्या प्रकारचे नमुने उपलब्ध असतात, त्यासाठी मध्यांक काढण्यात आला तर उत्तरात बरीच तफावत जाणवते. अशा वेळी मध्यांक काढताना निश्चितता दिसून येत नाही. आणि चौथा आहे गणितीय प्रक्रिया अशक्य. मध्यांकावर इतर गणितीय प्रक्रिया करता येत नाहीत. उदाहरणार्थ मध्यांकाच्या मदतीने संयुक्त मध्यांक काढता येत नाही. अशा प्रकारे गणितीय प्रक्रियामध्ये कुठेही पुढच्या भागामध्ये जसं मीन तुम्हाला उपयोगात येईल, म्हणजे ज्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही स्टँडर्ड डिव्हिएशन, प्रमाप विचलन काढाल किंवा मग हा जे काही आपलं पुढचं चॅप्टर आहे तिथं आपल्याला मीनचा उपयोग, मध्याचा उपयोग करायचा आहे. मध्यांकाचा उपयोग कुठेच होत नाही. पुढच्या ह्याच्यामध्ये गणितीय प्रक्रिया अशक्य आहे. टोकाच्या पदाकडे दुर्लक्ष. मध्यांक काढताना टोकाच्या महत्वाच्या पदाकडे दुर्लक्ष केले जाते. टोकाच्या पदाची किमती जास्त असेल तर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. जे तुम्हाला मध्य काढताना दिसतो तो मध्यांकामध्ये टोकाच्या किमतीचा परिणाम बिलकुल दिसत नाही. मोठ्या किमतीचा परिणाम ही दिसत नाही. त्यानंतर 6वा आहे योग्य प्रतिनिधित्व नाही. तर सगळ्यात जेव्हा पदमालेत वितरणात सारखेपणा नसतो तेव्हा दिलेल्या पदमालेचे मध्यांक योग्य प्रतिनिधित्व करत नाही. बरोबर आहे. तर समजा आपण 10 विद्यार्थी आहेत आणि 10 विद्यार्थ्याचा मध्यांक काढा म्हणालो, 10 विद्यार्थ्याच्या मार्क्सचा, त्यांना जर वेगवेगळे मार्क आहेत, एकाला 10 आहेत, एकाला 1च आहे, तर मधला अंक तिथं 5 निघेल, 5 निघेल, पण ते सगळ्या अंकाचं प्रतिनिधित्व करेलच असं होत नाही. काही वेळेला 3 विद्यार्थ्यांना पडलेले असू शकतात मार्क, त्यामुळे हे योग्य प्रतिनिधित्व करत नाही असं आपण म्हणत असतो. विश्वसनीयता नाही. अंकाची संख्या अल्प असल्यास मध्यांक विशेष विश्वसनीय मानता येणार नाही. मध्यांक काढण्यास वेळ अधिक लागतो. मध्यांक काढण्यास वेळ पण लागतो असं म्हणणं आहे मीन पेक्षा, कारण मीन आपण याच्यात पेक्षा फास्ट गतीनं काढत असतो. मध्यांकाच्या उत्तराची पडताळणी करता येत नाही. मध्यांकाची जी काही उत्तर आहे त्याची पडताळणीही करता येत नाही. अशा प्रकारचे काही दोष या ठिकाणी दिलेले आहेत. तर उद्या आपण मोड कसा काढायचा हे पहिलेच आपण बहुलक = 3 मध्यांक -2 माध्ये. तर आपण असंही लक्षात ठेवू शकतो मोड = 3 मीडियन -2 मीन. तर अशा प्रकारे मोड काढायचा हा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मीन, मोड, मीडियन तिन्ही काढायचे असतील त्यावेळेला हा फॉर्म्युला तुम्हाला लगेच उपयोगी पडेल. तुम्हाला बहुलकाची जो काही किचकट गणितीय प्रक्रिया आहे ती करायची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्ही किमती मांडल्या लगेच तुम्ही काढू शकता. आता तुमचे काही प्रश्न असतील आतापर्यंत काही आपण शिकलो त्यावरती, ते तुम्ही आपण चर्चा करू. आता आपलं लेक्चर संपलं आहे. तुम्हाला काही म्हणजे आज जे काही आपण शिकलो त्यामध्ये काही अडचण असेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करू थोडक्यात. मुंजाजी, तुम्हाला काय विचारायचंय का? बोला. हा ठीक आहे, मग आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. मी काही आकडेवारी तुम्हाला सेंड करतो, त्याचं पण तुम्ही घरी प्रॅक्टिस करा थोडस. मीन कसं काढायचं आणि मेडियन कसं काढायचं याची प्रॅक्टिस करा. उद्या काही अडचणी असतील तर आपण त्याची चर्चा करू. आणि आपल्या जे काही या चॅप्टरचा शेवटचा भाग आहे मोड, त्याचे गुणदोष आणि मोड कसा काढायचा हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये अभ्यासूया. का उद्या शनिवार आहे, उद्या लेक्चर आपण ठेवायचं चालू की उद्या सोमवारी डायरेक्ट घ्यायचं? तुमचं काय मत आहे? ठीक आहे सर, कंटिन्यू करू आपण. ठीक आहे, कंटिन्यू करू. मग उद्या आपण लेक्चर घेऊया. रविवारी फक्त सुट्टी, रविवारी सुट्टी घेऊया. उद्या मग कंटिन्यू करू. उद्या मोड आपण संपून उद्या मोड आपण पाहूया. ठीक आहे, चला मग धन्यवाद सगळ्यांचे.